तुमची पुरणपोळी लाटताना फाटते किंवा पुरण सगळीकडे सारखं पसरत नाही तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला अशा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे. त्यामुळे तुमची पुरणपोळी अगदी परफेक्ट बनेल. तर नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी 2 वाट्या अशी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. वजनी म्हणाल तर अर्धा किलो अशी घेतली आहे, 500 ग्रॅम. तर ही स्वच्छ धुवून 2-3 वेळा घ्यायची आणि नंतर आपल्याला ही डाळ 1 तासासाठी भिजवायची किंवा नाही भिजवली तरीही चालेल. तरीसुद्धा पुरणपोळी अगदी परफेक्ट होते. मी डाळ भिजवली नाही, तसेच कुकरमध्ये टाकत आहे. तर ही 500 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर तुमची परफेक्ट पुरणपोळी अगदी तयार होईल. तर ह्यामध्ये डाळ बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडंसं 2 इंच पाणी वरती ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्यातलं एळवणी काढून आमटी बनवायची आहे. तर बघू शकता गॅसवर कुकर ठेवला आहे. वरचं सगळं पांढरं मी पाणी काढून घेत आहे आणि पाणी सगळं आपलं हे काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि तूप टाकायचं आहे. तर थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे आणि 1 चमचाभर असं तूप टाकलं आहे. आता मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला हे पुरणाची डाळ खूपच अशी 2 ते 3 शिट्ट्यामध्ये तयार होते. लवकरच तयार होते. शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर हे गव्हाचं पीठ मी जास्त घेतलं आहे, 3 ते 4 वाट्या असं, आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे. तर इथं आपण हळद ग्लासमध्ये टाकली आहे, बघू शकता. जास्त पिवळी पोळी होऊ नये म्हणून वरच्या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं हळदीचं पाणी टाकून घेतलं आहे. बाकीचं साधं पाणी घेऊन आपल्याला पीठ मळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला थोडासा वेळ जास्त जातो पुरणपोळीला. आणि हे हळद बुडाला राहिली ग्लासमध्ये, ती तशीच ठेवायची, आपण यूज नाही करायची, कारण जास्त पिवळी पोळी होते. तर हे आता पीठ आपण एका फडक्यामध्ये ओलं फडकं करून घेतलं आहे. हे कापड ओलं करून घेतलं आहे. त्यामध्ये चांगलं पॅक असं गाठ मारून ठेवायचे आहे. तर हे पीठ भिजवण्याची ट्रिक खूपच छान आहे. तर ही 1 ते 2 तासासाठीच ठेवायचं आहे आपल्याला. ह्या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही. तर साईडला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण कुकर उघडून बघूया. तर खूप छान हरभऱ्याची डाळ शिजली आहे. फक्त बोटावर घेतली तरीसुद्धा मऊ अशी शिजली आहे इतकी. तर हे आपण डाळ एका चाळणीवर काढून घेऊया. तर हे पाणी खाली जातं आहे आणि वरती डाळ नुसती आपली नितळून छान येते. तर जास्तीचं पाणी होऊ नये म्हणून ही चाळण थोडी 5 ते 10 मिनटं ह्या चाळणीतच पातेल्यावरच ठेवायची, म्हणजे पाणी सगळं खाली नितळून येतं. आणि ते राहिलेलं पाणी आपल्याला एळवणीसाठी म्हणजे आमटीसाठी वापरायचं आहे. तर ते साईडला ठेवूया. तर ही हरभऱ्याची डाळ तुम्ही पाहू शकता, फक्त पळीने थोडीशी मी अलगद फिरवते तरीसुद्धा एकदम खाली पटापट पडते. एकदम मऊ अशी डाळ शिजली आहे. पुरण वाटायची सुद्धा आपल्याला गरज नाही. इतकी छान मऊ डाळ शिजवून घ्यायची, म्हणजे आपल्याला पुरणपोळी बनवताना एवढं काही अवघड वाटणार नाही. तर हे बघू शकता तुम्ही, डाळ अलगद हाताने सुद्धा मी फिरवलं तरीसुद्धा चाळणीतून खाली हे आपलं पुरण पडतं आहे, म्हणजे डाळ चाळून निघते, गाळून निघते. तर ह्या पद्धतीने सगळी डाळ मी पुरणाच्या चाळणीतून गाळून घेतली आहे. तर पाहू शकता खाली जाडबुडाची कढई घेतली आहे मी. आता आपण जेवढी डाळ घेतली आहे ना, तेवढाच आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे. तर हे आपलं डाळ गाळून घेतलेली पाहू शकता तुम्ही, छान अशी तयार आहे. तर इथं 2 वाट्या मी डाळ घेतली होती, तर 2 वाट्या अशीच गूळ एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि ह्या कढईमध्ये टाकून मिक्स करून घेऊया. तर खिसून किंवा चाकूने आपल्याला गूळ चांगला चिरून घ्यायचा
बारीक असा, म्हणजे पुरणात लगेचच मिक्स होतो. आपल्याला पुरण वाटायची अजिबात गरज नाही आहे. गॅसवर ठेवली आहे मी ही कढई. तर अगोदर हे काहीसं पातळ होतं पुरण आणि नंतर घट्ट होत जातं. तर मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला हे पुरण करून घ्यायचं आहे, ह्याला चटका देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अगोदर हे पातळ झालं आहे, तर मध्यम आचा आहे. आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं काहीसं हे मिश्रण पातळ दिसतं, पण जसं जसं शिजत जाईल तसं तसं हे घट्ट होत जातं. ह्यात घाबरायची अजिबात गरज नाही. अगोदर फक्त पातळ होतं. जर तुम्हाला फास्ट करायचं असेल तर मोठ्या आचेवर फक्त फिरवत राहायचं. जर फास्ट नसेल करायचं तर मध्यम ते बारीक आचेवर आपल्याला अशा पद्धतीने घट्ट होईपर्यंत पुरण कुठेही जायचं नाही, कारण तळाला लागलं की त्याची चव बिघडते आणि पुरणपोळीचा सुद्धा स्वाद बिघडतो. तर हे तुम्ही बघू शकता, हे मिश्रण जसं जसं शिजत जाईल तसं तसं घट्ट होत गेलं आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पुरण पाहिजे. तर तुम्ही बघू शकता छान असं घट्ट झालं आहे. तर आपण ह्यामध्ये पुरणपोळी म्हटलं की जायफळ टाकायचं. जायफळ किसून टाकलं आहे. पुरणपोळीला स्वाद जायफळ आणि वेलची पावडरने छान येतो. तर आपण जायफळ किसून घेतलं आहे. पुरणामध्ये पुरण झालं आहे. 1 चमचा मोठा असं मी विलायची पावडर टाकली आहे. विलायची पावडर टाकून झाली आहे, तर छान असं मिक्स करून घेऊया. बारीक आहे आज गॅसची आणि छान असं मिक्स करून घेतोय आपण. हे पुरण घट्ट होत गेलं आहे. तुम्ही पाहू शकता अगोदर कसं पातळ मिश्रण होतं, आता हे घट्ट मिश्रण तयार झालं आहे. ह्यामध्ये कलता उभा करून बघायचं, म्हणजे उभं राहिलं की समजायचं की आपलं हे पुरण परफेक्ट आहे. तर ह्यामध्ये थोडी टेस्ट वाढावं पुरणाची म्हणून मी तूप टाकलं आहे सगळ्यात शेवटी. तर हे पुरण खूप छान चवीला तर लागतं आणि जास्त दिवससुद्धा टिकतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघा, 1 चमचा तूप टाकून सगळ्यात शेवटी छान असा चटका बसतो ह्या पुरणाला आणि पुरणसुद्धा खूप छान 3 ते 4 दिवस चांगलं टिकतं आणि पुरणाचा स्वादसुद्धा छान लागतो पुरणपोळीमध्ये. तर ही माझी एक टिप आहे, सिक्रेट. मी हे वापरते कधी पण पुरणपोळी करताना. तर कलता आपण उभा केला तर तसाच राहतोय, ह्याचा अर्थ आपलं हे पुरण तयार झालं आहे. तर इकडं मी आपलं हे पीठ मी पाण्यातून काढलं आहे, तेव्हा व्हिडिओ स्किप झाला आहे. बघू शकता हे पीठ किती लवचिक छान झालं आहे, मऊसूत असंच आपल्याला पुरणपोळीला पाहिजे. हे पीठ आपण थोडंसं असं मळून जरी घेतलं तरीही चालेल, पण आपण पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ह्याला लवचिकपणा आला आहे पिठाला. तुम्ही बघू शकता खूप छान झालं आहे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे, तेलाचा हात लावून 1 लिंबा एवढा गोळा घेतला आहे आणि यामध्ये आता पुरण भरून घेऊया आपण. पुरण भरण्याची सुद्धा एक ट्रिक आहे. जर जास्त पुरण भरायचं असेल तर आपल्याला अगोदर गोळा छान बनवून घ्यायचा मोदकसारखं. तर आता हा गोळा बघू शकता, या कणकेच्या गोळ्यापेक्षा तिप्पट किंवा चौपट जास्त मोठा आहे. तर एवढंसुद्धा पुरण ह्यामध्ये खपलं जातं, मावलं जातं. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा. तुम्ही पाहू शकता किती छोटा गोळा आहे कणकेचा आणि पुरणाचा किती मोठा आहे. तर आपल्याला पुरणपोळी जर स्वादिष्ट बनवायची असेल तर ह्या पद्धतीने पुरण जर भरलं तर खूप छान मऊसूत पोळी आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी तयार होते. तर ह्या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी तुम्ही बनवून पहा. नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी वाटी बनवून घेतली आहे अगोदर आणि हे पुरणावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे पुरण दाबताना, उंडा बनवताना अंगठ्याला पीठ चिकटत नाही, हे पुरण चिकटत नाही आणि खाली सहज दाबलं जातं. आणि वरती पुरणावर थोडंसं पीठ टाकल्यामुळे पुरणपोळीसुद्धा एकदम टम्म छान फुगते. ही सुद्धा एक ट्रिक आहे पुरणपोळी बनवताना. आणि हा गोळा एकदम बघू शकता तुम्ही, खाली पुरण
आपण एका साईडने दाबून घ्यायचं आणि असं कणिक वरती घ्यायची. ह्या पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच गोळा बनवू शकता. व्हिडिओ मी स्किप केलेला नाही, त्यामुळे ह्या पद्धतीने उंडा तुम्ही बनवून घेऊ शकता. उंडा बनवताना परफेक्ट बनवला की पुरणपोळी एकदम छान येते आणि फुगतेसुद्धा आणि फुटत नाही आणि सगळीकडे सारखं असं पुरण पसरलं जातं. तर नक्की बघू शकता. अलगद हलक्या हाताने आपल्याला हे लाटणं फिरवायचं आहे. जर तुम्हाला असं जमत नसेल तर पोळपाटाला कापड बांधून तुम्ही पुरणपोळी लाटू शकता. तर किंवा बटर पेपर खाली ठेवून थोडंसं पीठ टाकून घेतलं आहे आणि अलगद हाताने आपल्याला हे लाटणं फिरवायचं आहे. अशा पद्धतीने अलगद सगळीकडे सारखी आपली पोळी लाटली गेली पाहिजे. सगळीकडे सारखी लाटली गेली पोळी की सगळीकडे पुरण सारखं पसरलं जातं आणि खूप छान पुरणपोळीसुद्धा लागते. एकीकडे जाड किंवा एकीकडे पातळ असं नको, सगळीकडं सारखी आपली पुरणपोळी लाटली गेली पाहिजे. अशा पद्धतीने मध्यम आचेवर मी गॅसवर तवा तापत ठेवला आहे. तर तेल टाकून घेऊया आणि त्यावर ही पुरणपोळी टाकून घेऊया आपण. गॅसची आच मध्यमच आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे सारखं पुरण पसरलं गेलं आहे. पोळीमध्ये पुरण सारखं पसरलं गेलं आहे सगळीकडून, त्यामुळे ही पुरणपोळी खूप छान लागते चवीलासुद्धा. आणि अलगद अशी पलटून घ्यायची. उलटण्याने पण तुम्ही पलटू शकता, पण मी अशी हाताने पलटून घेते. खूप छान आपली पुरणपोळी लुसलुशीत मऊ, तोंडात टाकताच विरघळणारी, वरून तूप किंवा तेल लावून तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि मस्त आपली टम्म फुगलेली आणि आवरणसुद्धा पातळ झालं आहे आपल्या ह्या पुरणपोळीचं. खूपच छान होते ह्या पद्धतीने पुरणपोळी. नक्कीच बनवून पहा. अशा पद्धतीने पुरणपोळी जर बनवली ना तर तुम्हाला घरातले सगळे नावजतील की हा छान पोळी झाली आहे. तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी तीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. खरपूस अशी तेल किंवा तूप लावून आपली ही पुरणपोळी भाजून तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.